मुंबईतल्या रिक्षावाल्यांची मुजोरी. मुजोरी ही रस्त्यावर आपण दररोज बघतोच. मात्र राज्य सरकारनं रिक्षावाल्यांना मराठी यायला हवं अशा स्वरूपाचा आदेश काढल्यावर त्याला उघडपणे विरोध करण्याची हिंमत होते. आणि एक दोन नाही तर 15 लाख रिक्षा आम्ही मुंबईत बंद करू आणि इतकंच नाही तर मुंबई बंद पाडू असंही म्हणण्याची हिंमत होते. मुळात ही हिंमत येते कुठून? ही हिंमत येते ती तुमच्या आणि आमच्या कमकुवतपणातून. मुळात मराठी माणूस याला उघडपणे विरोध करत नाही. म्हणून सरकारचा आदेश असताना तुम्ही सरकारचा आदेश झुगारून जर पूर्ण मुंबईला वेठीत धरण्याची जर भाषा करत असाल तर त्याचं प्रत्युत्तर तर द्यावं लागेल. सरकार म्हणून सरकारलाही द्यावं लागेल आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून मराठी म्हणून आपल्यालाही द्यावं लागेल. कारण अनेक देशांमध्ये तुम्हाला स्थानिक भाषा यायला हवी अशा स्वरूपाची अट असते. तुम्ही मुंबईत येणार, मुंबईत येऊन मी मराठी बोलणार नाही अशा स्वरूपाची अर्वाच्य भाषा करणार, लोकांना अत्यंत वाईट पद्धतीनं वागवणार, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे सहिष्णुतेची त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही अत्यंत वाईट संस्कृतीला इथं पेरण्याचा प्रयत्न करणार. आणि जर त्यातून तुम्हाला बरं वळण लावण्यासाठी भाषा सुधारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर जर ही भाषा असेल तर त्याचं उत्तर देणार कसं? मग यामध्ये ते सदावर्तनसारखे 2-4 लोक समोर येतात, विरोध करतात आणि मग न्यायालयात प्रकरण जातं. न्यायालयही यावर निर्णय घेईल जो घ्यायचा तो. न्यायालय योग्य ठरवेल किंवा अयोग्य ठरवेल. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असू शकतो. मात्र सरकारनं जर कायदा म्हणून एखादी गोष्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करण्याची जर क्षमता होत असेल तर मराठी माणूस म्हणूनही आपल्याला त्याला जोरकस उत्तर द्यावं लागेल आणि त्यासाठी म्हणून मराठी माणसाला एकत्र यावं लागेल. अन्यथा आजची जी ही हिंमत आहे ही हिंमत वाढीला लागेल आणि तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाही याच लोकांच्या हातात जातील आणि मग मुंबई जी कष्टानं मिळवली आहे, अनेक प्राण आणि हुतात्मे देऊन मिळवली आहे, ती तुमच्या आमच्या हातची जाईल आणि त्यामुळे याला जोरकस उत्तर देण्याची गरज आहे. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.